पाहणावली म्हणतात त्याला, पाहणावली. गाई पाहणावते आणि तो जो रस असतो ना महाराज, इथला अभंग फार गोड आहेत. कृपेच्या ओ रसे, कृपेचा रस मिळाला आणि शरीर पुष्ट झालं. डौरली हे काया शरीर. आणि पुढचा शब्द इतका, नवे अनारिसे. मी खोटं बोलत नाही, तुकोबराय म्हणतात, माझा उद्धार झाला कृपेच्या रसामुळे. हा रस जर तुम्हाला परमार्थात नाही मिळाला, तुमचा परमार्थ झिरो आहे, काहीच कामाचा नाही. आणि जर तुम्हाला रस मिळाला ना, उद्धार झाला, आपलं काय काम आहे पहिल्या चरणाचं. श्री संताची माथा चरणावर, श्री संताची माथा चरणावर, श्री संताची माथा चरणावर, श्री संताची माथा चरणावर, साष्टांग विश्रांती पावलो सांभाळावतो रे, विश्रांती पावलो सांभाळावतो रे, विश्रांती पावलो सांभाळावतो रे, विश्रांती पावलो सांभाळावतो. हा इथे नमस्कार नाही बरं का, या अभंगामध्ये उत्तीर्णता आहेत. दोन भाकरी ज्याच्या खाल्ल्या ना, कधीही आयुष्यात आपल्या वाणीनं त्याची निंदा करू नका, नाही तर खाऊ नका. उपकार करवून घ्यायचे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपण अपकार करायचे, त्या माणसाला त्रिभुवनामध्ये सूट नाही महाराज. कृतज्ञ माणूस कधी जीवनामध्ये मोठा होत नाहीत. कृपेचा रस मिळाला, पुष्टता मिळाली, परमार्थिक बाळसं तुमच्या अंगामध्ये आलं, उद्धार झाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी ज्ञानोबारांच्या चरणावर लोटांगण घालतो. एकच संत आहे बरं का पृथ्वीवर, सगळ्या लोकांना संत करणारे. खूप मोठा समाजकार्याचा भाग ज्ञानोबारायांचा आहे. तळागाळातल्या बहुजन समाजाला पृथ्वीवर पहिल्यांदा जर संत केलं असेल तर ते ज्ञानोबारायांनी केलेले आहेत. ज्ञानेश्वरी आहे म्हणून संत संत आहेत. कळते का मराठी? कोणता ग्रंथ वाचणार ते? कशामुळं संत होणार? जेवढे यूपीतले संत आहेत, मध्य प्रदेशमध्ये, सगळे अनुभव घेऊन पहा. ज्या तेरा कल्याण हो. हे काही ज्ञान आहे? नाही कळालं तुम्हाला? मी एक चांगला दृष्टांत सांगतो, तुमच्या लक्षात येईल. संपूर्ण भारताचं दैवत भगवान श्रीकृष्ण आहे. भगवान श्रीकृष्ण ज्यांची गीता आहे, दैवत आहे. आणि एक पुन्हा लक्षात ठेवा, ज्या ज्या धर्माचे ग्रंथ आहे ते ग्रंथवालेच धर्म टिकलेले आहेत. मगाशी फार मोठं स्वागत केलं मुस्लिमांनी. आपल्या गावात आहेत मुस्लिम समाज, आणि गडाला तर इतकं, प्रत्येक गावात या भागात जेव्हा वर्गणी होते ना, 4 मुस्लिम का होईना माऊलीसाठी ते वर्गणी देतात. त्यांचे आभार आहेत. परवा तुमच्या गावात शेजारी उक्कड पिंपरीला जो आंधळा मुस्लिम आहेत, त्यांनी ज्ञानोबारायला वर्गणी दिली महाराज. भगवान कठीण आहेत. आणि काय आहेत याचं कारण संत आहेत. देव आहे ना, बदलता येतो, बदलतात लोक. ज्ञानोबारांनी फार सुंदर लिहिले ज्ञानेश्वरीमध्ये, बदलतात. सोमवारी वेगळा देव, मंगळवारी, नागपंचमीला. आणि तुम्ही असे सज्जन माणसं आहात, कोणत्याच नेत्याला नाराज करत नाहीत. सगळ्याला म्हणतात तुम्ही, आम्ही तुमचेच आहेत. आणि हे 700 वर्षापूर्वी माऊलीने लिहिले बरं का. आणि अशा लोकांना काय म्हणले माहिती ज्ञानोबारायांनी? वेश्या म्हणले, वेश्या. अवघे न गाव द्वारी
आहे, जे एका देवाची जे उपासना करत नाहीत ते वेश्या आहेत. गावातले सगळे पुरुष मेले तरी वेश्येचं कुंकू जात, त्याला आयो म्हणजे सौभाग्यवती म्हणतात. एक असेल तर ती विधवा होईल ना. अनेक असल्यावर विधवा व्हायचं काय प्रश्न आहेत. आणि ज्ञानोबांनी 700 वर्षापूर्वी आपल्याला एक निष्ठता शिकवली. एक निष्ठपणा काय आहेत आणि समाधानही तिथे. मग ओव्या वाचा 13व्या अध्यायामध्ये, 14 ओम आहे तुझा. नवरात्रात बघा बरं, गणपती आठवतो का नवरात्रात? 15 दिवसाचा फरक आहे ना दोघांमध्ये. भाद्रपदच्या पहिल्या आठवड्यात गणपती. आमच्या मुलांना भाषा कळते लवकर, माझा प्रॉब्लेम होतो कधी कधी. आणि भाद्रपद संपला की नवरात्र आली 15 दिवसानंतर. जी लोक गणपतीची उपासना करत होते ती पुन्हा कुठं करतायत? नवरात्रामध्ये. माऊली असं म्हणत नाही की तुम्ही गणपतीची उपासना करू नका किंवा देवीचे करू नका. एक निष्ठ राहा. आणि जाता जाता रहस्य सांगून जातो, सनातन धर्मामध्ये एका देवाची रूपं आहेत, अनेक देव नाही आपल्यामध्ये. हे सगळी भ्रामक कल्पना आहे तुमच्या लोकांची. देव अनेक नाही. मला सांगा, एक पुरुष आहेत, एक जण त्याला मामा म्हणतो, दुसरी बाई त्याला दादा म्हणते, तिसरी बाई त्याला मुलगा समजते, मुलगा असतो, बाप त्याला पोरगा म्हणतो. माणूस बदलला का नातं बदललंय? तसं या जगामध्ये भगवान श्री ज्ञानोबाराय सांगतात 13व्या अध्यायामध्ये, एकच शक्ती आहेत. ती शक्ती जेव्हा जगाला उत्पन्न करते तेव्हा त्या शक्तीला ब्रह्मदेव असं नाव आहे. तीच शक्ती जेव्हा सांभाळ करते तेव्हा त्याला विष्णू म्हणतात. आणि तीच शक्ती जेव्हा नाश करते त्याला रुद्र म्हणतात. शक्ती एक आहेत, नावं 3 आहेत. ही भावना कुणाची? ही भावना कुणाची? कीर्तन ऐकता तुम्ही? कोणाच्या ओव्या आहेत ह्या? ज्ञानोबारायांच्या. म्हणजे ही भावना कुणाची आहेत? ज्ञानोबारायांची. ज्ञानोबाराय म्हणतात एक शक्ती आहे, 3 नावं आहेत. आपली भावना बघा बरं, आपण एकताच मानत नाहीत. कधीतरी असं ऐकलं का की एखादं बेल घेऊन तो विष्णूकडे गेलाय? बोला ना. आपणच म्हणतो विष्णूला चालत नाही. आमचा एक बुवा होता, फार उपाशी होता महाराज. माझ्याबरोबर बऱ्याच वेळा असे प्रसंग येतात, बाहेर जेवत नसल्यामुळे. तर आला आपलं बाबाबरोबर मजा असेल. ते बाबा वेगळे असतात, मर्यादित राहणं असतं. मग गेला एका ठिकाणी जेवायला, त्याला नेमकं त्याला आवडता पदार्थ आला, गाजर का हलवा. आणि मी जेवायला बसणार नव्हतो. पण त्याने एक सुरुवातीला थोडं वाढला, जसं नैवेद्य असतो ना, असं थोडं थोडं वाढलं. त्याला तो इतका गाजरचा हलवा आवडला, माझ्या लक्षात आलं ते. मी म्हटलं, बाई त्याला गाजरचा हलवा चालत नाही. त्याला काही बोलता येत नाही, का की ते जेवताना बोलत नसतो. आपलंच संकट आपल्यावर ओढून घेतलं त्यांनी. जेवताना बोलत, आता हातून राग आलेला आहे, फुसफुस करतोय, डोळे मोठे करतोय. मग ती बाई बरं विचारते, असं का करतात? तिखट झाले, सहन होत नाही त्यांना. राहिलेला असेल हलवा तोही काढून घ्या. तो पथ्य, परमार्थ, भावना बदलते आपली. माऊली म्हणून जगातल्या कोणत्याही देवाचं दर्शन घ्या, पाप लागणार नाही. लक्षात. माऊली म्हणून कोणाचंही दर्शन घ्या, पाप लागणार नाही. देव भिन्न भिन्न आहे म्हणून जर तुम्ही दर्शन घेतलं, पुण्य लागणार नाही. ही ज्ञानेश्वरी शिकवते आपल्याला. किती महान आहेत. आणि हे सगळं शिकवलंय संतांनी.
मग इस्लाम धर्म प्रारंभ केलाय त्यांना प्रेषित म्हणतात, आपण संत म्हणतो. ख्रिश्चन धर्म आहेत, येशू ख्रिस्त आहे, देव नाही बरं का. डोकं ठिकाण्यावर ठेवा कीर्तन ऐकताना. इस्लाम कुणाला मानतायत? अल्लाला. अल्लाह आहे, कुणी शिकवलंय? प्रेषित पैगंबरांनी. ऐकतात कुणाचं? कुराणचं. कुराण कुणाचं आहे? प्रेषितांचं आहे. नीट ऐका. बायबल सुद्धा तसंच आहेत, अजरामर झालेत महाराज. देव नाही त्यांच्यामध्ये, व्यक्ती आहेत. व्यक्तीला संत मानले. महाराष्ट्र का टिकला? ज्ञानोबा आहेत म्हणून मराठी टिकली. मुंबई, ठाणे, पुणे आपली मुलं कुठं घालतात ते? इंग्लिशमध्ये. टिकवतील का ती पोरं मराठी? कीर्तनकार आहे म्हणून बरं आहे. शताब्दीमध्ये मी बोललो होतो आळंदीमध्ये, येणाऱ्या पुढच्या शताब्दीला म्हणावं लागेल ज्याला मराठी येईल त्यांनी कीर्तन करा. एवढी परिस्थिती वाईट आहे. लोकांना मराठी कळेल ना, इंग्लिशमध्ये सांगावं लागतं याला हे म्हणतात. हा असं आहे का? काय पतन झालंय आपल्या बौद्धिकतेचं. ज्ञानाची भाषा विसरली आणि अज्ञानाच्या भाषा बोलण्यामध्ये लोकांना आनंद वाटतो. माऊलीची भाषा ही ज्ञानाची आहे, ज्ञानमय भाषा आहे. ती विसरली आपण. नोकरी लागणारी पोटापाण्याची भाषा बोलून आपण स्वतःला गर्व महसूस करतो. किती वाईट आहे ही गोष्ट. म्हणून संत जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत. धर्म कोणताही असो, इस्लाम असो किंवा बायबल असो किंवा सनातन धर्म असो, आपले ग्रंथ संतांनी निर्माण केले आहेत. महाभारत महर्षी व्यासांचं आहे. भगवंत लिहिले बोललेले आहेत. आपल्यासाठी ते ज्ञान आहे, ते त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणून एक लक्षात ठेवा, भेदबुद्धी ठेवू नका आणि जे भेद शिकवतात त्यांच्या पाया पडू नका. मग कोणाच्या पाया पडायचे आहेत? ज्यांनी उद्धार केलाय. श्री संताची माथा चरणावरी ही त्यांनी सांगितलं म्हणून आपण पाया पडतोय महाराज. जगामध्ये लांबून नमस्कार करतात, हरि ओम हरि ओम, ओम नमो नारायण. वारकरी तसं नाही करत. पाया पडे जन हे शिकवण आहेत श्री संताची माथा चरणावरी. जर ठेवला त्या माथ्यातून गाथा जन्माला येतो. साष्टांग हे करी कशामुळं? दुसऱ्या चरणात विश्रांती पावलो सांभाळा उतारी.